नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे DMR नर्सिंग. तर सर्वांनाच एक महत्त्वाचे अपडेट आणलो आहे महाराष्ट्र परिचर्या परिषद म्हणजेच MNC या वेबसाईटवर. तर सर्वांना माहिती आहे CPD पॉईंट करायचे तर CNE CPD पॉईंट जे आहेत इम्पॉर्टंट आहेत, पण त्या अगोदर एक आताच लेटेस्टमध्ये एक नवीन GR आला होता की 2022 पासून 2027 पर्यंत जे आहे की यांना CNE करण्याची गरज नाही आहे म्हणून. ठीक आहे, तर याविषयी मी तर डिटेल व्हिडिओ बनवला नाही, त्याविषयी डिटेल व्हिडिओ मी घेऊन येईल. आता सध्या जे आहे महत्त्वाचं CNE जे पब्लिश झालेले आहेत, तर लक्षात असू द्या 22 आणि 27मध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांनी CNE CPD करायची गरज नाही आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, त्यांना काही अडचण नाही आहे, नाही केलं तरी. पण 1-2 केलेलं बेटर असेल मित्रांनो. ठीक आहे, तुमच्या जवळ वगैरे असेल तर नक्कीच करून घ्या, अन्यथा कुठे धावून वगैरे पळून जाऊन CNE तिथं अटेंड करायचंच आहे, पैसे वगैरे देऊन तसलं काही करू नका. 22 ते 27मध्ये तुम्हाला तेवढी काही फारशी गरज नाही आहे, कारण तुमचं CNE म्हणजे CPD म्हणजे काय असते साध्या भाषेमध्ये, कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन इन सर्व्हिस किंवा मग कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन. तुम्ही कुठे जॉब वगैरे करताय, तुमचं एज्युकेशन होऊन ट्रेनिंग होऊन बरेच दिवस झालेलं आहे. ठीक आहे, मग खूप दिवसापासून तुमचं ट्रेनिंग झालेलं आहे, लेटेस्ट नॉलेज वगैरे नाही आहे, त्यासाठी हे कंटिन्यू प्रोफेशनल डेव्हलपमेंट म्हणजे CPD आणि कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन म्हणजे CNE हे असं त्यांचं हे काढण्याचं मागचं धोरण होतं. ठीक आहे, जर तुम्ही फ्रेशर आहे, जस्ट पासआउट झालेले आहेत, तर तुम्ही जे आहेत जस्ट पासआउट झालेत म्हणजे तुमच्याकडे भरपूर सारं अभ्यासाचा साठा आहे, तुम्हाला सर्व काही माहीत आहे असं याचा अर्थ होतो. त्यामुळं त्यांच्यासाठी जे आहे ते जे आहे 22 ते 27मध्ये करण्यासाठी त्यांना करायची गरज नाही आहे असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी मी डिटेल व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो 1-2 दिवसामध्ये. तर CNEचे जे नवीन शेड्यूल आहे तर त्यामध्ये फ्री CNE खूप सारे आलेले आहेत मित्रांनो. फ्री CNE जे आहेत ज्यांना करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ज्याने फ्री केलेलं नाही आहे तर त्यांनी करून घ्या मित्रांनो. ऑनलाईन जे आहे या ठिकाणी हे 2026 पर्यंत 21/10/2026 पर्यंत आहे. सध्या फेब्रुवारी चालू आहे म्हणजे दुसरा महिना आहे. तर हे जे आहे हे तुम्ही करू शकता. यामध्ये अस्त्रिका स्पेअर लर्निंग जे आहे पोस्टपार्टम हॅमरेज यावर हे CNEचं निघालेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये ऑनलाईन CPD आहे 5 पॉईंटसाठी, मोफत CPD आहे, लक्षात असू द्या मोफत. तुम्ही हे बिलकुल करू शकता, काहीच अडचण नाही आहे. अस्त्रिकावर तुम्हाला या ठिकाणी हे जे आहे लिंक ओपन करून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण भरायचं आहे. हे डिटेल्स दिलेत, डिटेल्सवर तुम्ही तुमचे मग क्लिक केल्यानंतर तुमचे जे आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, त्यानंतर एक लिंक येईल समोर, ब्ल्यू कलरची लिंक असेल, त्या लिंकवर क्लिक करून तुमचं अस्त्रिका ओपन होऊन जाईल. त्यावर ओपन झाल्यानंतर अस्त्रिकावर लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 5 आवर्स जे आहेत पोस्टपार्टम हॅमरेजवर पाहायचे. 5 घंटे तुम्हाला या ठिकाणी पोस्टपार्टम हॅमरेजवर व्हिडिओ पाहायचे आहेत. मग जेव्हा तुम्ही ते 5 घंटे पाहताल तेव्हा तुम्हाला ते कंप्लीट सर्व झाल्यानंतर 5 पॉईंट तुमच्या जे आहेत रजिस्ट्रेशन नंबरवर क्रेडिट होऊन जातील, म्हणजे अप्लाय होऊन जातील. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. जर यामध्ये तुम्ही कसं करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर डिटेल व्हिडिओ माझा आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा व्हिडिओची लिंक टाकतो. ऑनलाईन CNE कशी करायची ते पाहून तुम्ही करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आलेलं आहे या ठिकाणी 31/12/2026 पर्यंत आहे. हे पण आहे जे स्पेअर लर्निंग हायपरटेन्शन प्रेग्नन्सी 26 पर्यंत हे असणार आहे. ठीक आहे, 2026 हे जे आहे 31/12 म्हणजे डिसेंबरपर्यंत ही आहे 5 पॉईंटसाठी. ठीक आहे, CPD आहे 5 पॉईंटसाठी मोफत, महत्त्वाचं सर्वात मोफत ही आहे. त्यानंतर 12/2/2026 म्हणजे उद्यापर्यंत. आता लक्षात असू द्या उद्यापर्यंत जे आहे ही जे असणार आहे सेफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अँड मेडिकेशन सेफ्टी नर्सिंग प्रॅक्टिस टू इन्शुअर पेशंट सेफ्टी अँड मिनिमाइज द रिस्क ऑफ एरर्स. ठीक आहे, तर हे ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनवर या ठिकाणी ऑफलाईन CNE ही जी आहे जी निघालेली आहे. या ठिकाणी आय थिंक या ठिकाणी हे ऑफलाईन CNE आहे का ऑनलाईन आहे, 1 मिनिट पाहावं लागेल. सॉरी, ही ऑफलाईनच आहे मित्रांनो. या ठिकाणी हे जे आहे ऑफलाईन CNE नंदुरबारमध्ये आहे. ऑफलाईन CNE ही नंदुरबारमध्ये आहे. 10 पॉईंटसाठी 500 रुपयाला या ठिकाणी ही CNE आहे. जर कोणी नंदुरबारचं वगैरे असेल तर त्यांनाही नक्की शेअर करा. त्यानंतर ऑनलाईनची नेक्स्ट CNE जी आहे या ठिकाणी 2027 पर्यंत, पुढच्या वर्षापर्यंत आहे, जी की 5 पॉईंटसाठी मोफत असणार आहे. नॉर्मल लेबरवर आहे. ठीक आहे, नॉर्मल लेबरवर ही CNE जी आहे 5 पॉईंटसाठी निघालेली आहे. जवळपास 15 पॉईंट या ठिकाणी मोफत झाले. त्यानंतर अमरावतीमध्ये परत एक निघालेली आहे, ज्यामध्ये
11/2/2026 म्हणजेच आजच्या तारखेचीच ही आहे. तर आज अमरावतीमध्येच ही CNE आहे, हायपरटेन्शन सायलर किलर नर्सिंग रोल अँड कंट्रोल यामध्ये आहे. 10.200 रुपयासाठी ही CNE निघालेली आहे. त्यानंतर ग्रेटर मुंबईमध्ये पहा 11/2 म्हणजे आजचीच आहे, ज्यामध्ये एक्सलन्स पिडियाट्रिक इमर्जन्सी मॅनेजमेंट फॉर नर्सेसमध्ये आहे. 10.300 साठी ही निघालेली आहे. तर यांचा हा ऑफलाईनचे आहे, तर तुम्हाला ऑफलाईनसाठी त्या ठिकाणी जाऊन करायचं असतं मित्रांनो. सांगली त्यानंतर आहे, सांगलीची जी आहे परवा दिवशी आहे इन्फेक्शन कंट्रोल इन नर्सिंग प्रॅक्टिसेस 10 पॉईंटसाठी 400 रुपयामध्ये ही असणार आहे मित्रांनो, जी की फॉल ऑर नर्सिंग रजिस्टर्ड. पहा लक्षात असू द्या, तुम्ही जर अप्लाय करत असाल तर त्यामध्ये या ठिकाणी जे नावं दिलेली आहे ते पाहूनच तुम्ही अप्लाय करा. तर जर या ठिकाणी फॉर ऑल गव्हर्नमेंट नर्सेस, गव्हर्नमेंट जॉब नर्सेस जर दिलं असेल तर बाकीचे करू नका, ठीक आहे. तर या ठिकाणी दिलं असेल फॉर ऑल नर्सेस हू रजिस्टर्ड, तर त्यांच्यासाठी म्हणजे सर्वांसाठी आहे. त्यानंतर या ठिकाणी फॉर ओनली प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट वर्किंग नर्सेस दिलं असेल तर त्यांनीच करायचं आहे, त्यांच्यासाठीच आहे ते, असं लक्षात असू द्या, ठीक आहे. तर पहा या ठिकाणी दिलेलं बा सांगलीमध्ये फॉर ऑल रजिस्टर्ड नर्सेस ENM GNM BSc आणि MSc नर्सिंग. तर हा पॉईंट महत्त्वाचा असतो. तुम्ही कोणतं तुमचं शिक्षण झालेलं आहे आणि तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे का नाही. त्यानंतर नेक्स्ट 20 पॉईंटसाठी, आता 20 म्हणजे 15 जे आहे तर ऑनलाईन 5 3 झाले. आता हा 20 पॉईंटसाठी पहा, जर तुम्ही ऑनलाईनचे 4ही केले तर तुम्हाला जवळपास या ठिकाणी 20 पॉईंट भेटणार आहे. तर खूप चांगले पॉईंट असणार आहेत, तर त्यासाठी सगळे 5 करून टाकणं गरजेचं आहे. 31/12/2026 पर्यंत आहे, जी की तुम्हाला या ठिकाणी अस्त्रिका इस्पेअर लर्निंगवरच करायचं आहे, इन्फेक्शन प्रिव्हेन्शनवर आहे, ठीक आहे. CNE आवर्स यामध्ये 5 CNE आवर्स आहेत, ऑनलाईन CPD असणार आहे यामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे सोबत या ठिकाणी फीस नाही आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे जवळपास तुम्हाला एवढे पॉईंटचे CNE आले. तर जर ऑफलाईन कोणी करू शकत नसेल तर ऑनलाईन तर नक्कीच करा मित्रांनो. ऑनलाईन करणं खूप गरजेचं आहे. ऑनलाईन तुम्हाला जास्त अवघड पण काही प्रोसेस नाही आहे. डायरेक्टली MNCचे जे 2 वेबसाईट आहेत, तर त्यामधला हा जो आहे MNCची ही शेड्यूलच्या प्रोफाईलच्या वेबसाईटवर यायचे तुम्हाला. युजर ID आणि पासवर्डची जी आहे आपली रिन्युअलची वगैरे त्या वेबसाईटवर नाही जायचं आहे, प्रोफाईलच्या वेबसाईटवर यायचं आहे. त्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला CPD जे आहे शेड्यूल बघायचं आहे. CPD शेड्यूलमध्ये आल्यानंतर या ठिकाणी डिटेल्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं आहे आणि अप्लाइड करायचं. त्यानंतर एक लिंक येते अस्त्रिकाची, ते लिंक तुम्हाला जे आहे ओपन करून लॉग इन करायचं आहे, तुमचं ईमेल ID वगैरे रजिस्ट्रेशन नंबर टाकून, आणि मग तुम्हाला ते आवर्स कंप्लीट करायचे आहेत मित्रांनो. लक्षात असू द्या, बऱ्याच जणाला प्रश्न पडलेला आहे की CNE आवर्स काय असतात आणि CNE पॉईंट्स काय असतात. आता यावर पण मला 1-2 कमेंट पडले होते. तर पहा, CNE आवर्स म्हणजे CNE पॉईंट्स असतात. लक्षात असू द्या मित्रांनो. आवर्स म्हणजे काय, तेवढे घंटे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे, तर कशाचे, त्या टॉपिकवरचे. आता यामध्ये इस्त्री पोस्टपार्टम हॅमरेज आहे, त्याच्यावर CNEचे 5 आवर्स असे या ठिकाणी देण्यात आलेले आहे, ठीक आहे. मग PPHवर 5 घंटे नॉलेज घेतल्यानंतर तुम्हाला 5 पॉईंट भेटतील असा त्याचा अर्थ असतो, ठीक आहे. पूर्ण जेव्हा आता एखादा व्हिडिओ तुम्ही चालू केला आहे, उदाहरणामध्ये 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, चालू झालेला आहे, इथून इथपर्यंत तो 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही इथपर्यंत चालू केला आणि एवढंच पाहिलं आणि एक्झिट करून निघून गेला, तर याचे जे आहे तर 5 मिनटं जे आहे ते हे कंप्लीट होणार नाही. तर हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे, इथपर्यंत आला आणि एवढे आल्यानंतर इथं संपला, तेव्हा याचे 5 पॉईंट तुम्हाला मिळतात मित्रांनो. म्हणजे या व्हिडिओचे जे 5 मिनिट आहे तर ते तुम्ही कंप्लीट केले. असे सर्व व्हिडिओ तुम्हाला जे आहे तर 5 आवर्सपर्यंत कंप्लीट करायचे, तर ते महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांनी केलं आहे, तुम्ही सुरुवातीला पाहिलं, मग स्किप करून डायरेक्ट पुढे गेले, ठीक आहे. मग ते आलेच नाहीत पॉईंट, तर ते पण तुम्हाला ते, कारण तुम्ही ते कंप्लीट केलं नाही. आणि बऱ्याच जणांचं असं होतं की सर आम्ही कंप्लीट केले पण पॉईंट्स नाही आले, आम्ही नाव दिसत नाही असं वगैरे. तर पहा मित्रांनो, तुम्ही जेव्हा इथं तुमच्या डिटेल्समध्ये गेल्यानंतर तुमचे जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते टाकता, ते व्यवस्थित टाका. रजिस्ट्रेशन नंबर चुकला म्हणजे पॉईंट गेले म्हणून समजा, ठीक आहे. आणि सर्व व्यवस्थित असेल तरी पण तुम्हाला जे आहे तर ऑनलाईनचे 30 दिवसानंतर तुमचे पॉईंट्स येतात, ठीक आहे. लक्षात असू द्या, 30 दिवसानंतर पॉईंट्स येतात, लगेच पॉईंट येत नाही. तर ऑफलाईनचे पॉईंट जे लगेच नेक्स्ट डे किंवा त्याच दिवशी किंवा 1-2 दिवस सोडून येतात, पण ऑनलाईनचे 30 दिवस तरी धरून चला, ठीक आहे. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे CNE जे आहे एका वर्षामध्ये तुम्ही मिनिमम 30 पॉईंट करू शकता, मॅक्झिमम 60 पॉईंट करू 60 पॉईंट करू शकता. एका वर्षामध्ये कमीत कमी 30, जास्तीत जास्त 60 मित्रांनो, ठीक आहे. असा MNCचा गाईडलाईन्स आहे. त्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला तुमच्या वर्षामध्ये जवळपास जेवढे होतील तेवढे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट 50-60 तरी तुमचे होणं गरजेचं आहे.
ठीक आहे. ज्यांचं 22 ते 27 मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे त्यांनी CNE करण्याचा प्रयत्न करा. 22च्या अगोदर ज्यांचं वगैरे झालेलं आहे त्यांचं. आणि जे हे फ्रेशर आत्ता रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं तुमचा जे आहे फ्रेश नॉलेज असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे स्किप करण्यात आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑनलाईन CNE कशी करायची त्याविषयी मी जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. ती व्हिडिओची लिंक पाहून तुम्ही करू शकता मित्रांनो. धन्यवाद.